जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत असताना सार शोधन समासाकडे आज वळत आहे। देहबुद्धीचं लक्षण सांगेन असं म्हणून समर्थांनी हा समास सुरू केलेला आहे। पण हा समास सुरू करण्याच्या आधी समर्थांनी एक अभ्यास आपल्याला सांगितला। मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे। या विषयाकडे आपण विस्तृतपणे पाहून मग सार शोधनामध्ये शिरूया। कारण समाधानाची जागा आपल्या आतच आहे, बाहेर कुठेही नाही। एक उदाहरण पाहू। समजा आपण नवीन गाडी खरेदी केली। पुष्कळ दिवस मनात विचार होता गाडी घ्यावी। आता गाडी खरेदी केली। खरेदी केल्यानंतर खरेदी केल्याचं एक समाधान आपल्याला प्राप्त होतं। हे समाधान कुठं मिळालं असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण कुठं बोट करून दाखवणार? अंतःकरणामध्ये त्या समाधानाची अनुभूती आलेली असते, पण ती जागा दाखवता येत नाही। आता काही वेळानं आपल्याला भूक लागली। भूक लागल्यानंतर अन्न खावं वाटणारच। अन्न खाल्ल्यानंतर एक तृप्ती मिळते। ही तृप्ती मिळाल्यानंतर ही समाधानाची अनुभूती होते। ती समाधानाची अनुभूती कुठे झाली असं विचारलं तरी तेच ठिकाण आहे जिथं गाडी घेतल्यानंतरचं समाधान प्राप्त झालं होतं। एखादं सुंदर फूल पाहिल्यानंतरही आपल्याला समाधान मिळतं। ते समाधानही त्याच ठिकाणी मिळतं जिथं अन्नाची तृप्ती मिळालेली असते। म्हणजे बाह्यतः इंद्रिये वेगवेगळी असली, कर्मांचे प्रकार वेगवेगळे असले तरी त्या प्रत्येक कर्मांमधून आपण समाधान शोधत असतो, कुठेतरी पूर्णत्व शोधत असतो। आणि हीच आपली धडपड अविरतपणे सुरू आहे जेव्हापासून आपण जन्माला आलेलो आहोत। हा समाधानाचा शोध आपला कदापि थांबत नाही। याचं कारण असं की एक समाधान मिळालं की दुसरं समाधान त्या ठिकाणी असत नाही। समाधानाचे वेगवेगळे प्रकार आपण पाडून ठेवलेले आहेत। अन्नाचं समाधान स्पर्शामध्ये नाही, स्पर्शाचं समाधान ऐकण्यामध्ये नाही, ऐकण्याचं समाधान अन्नाच्या अनुभूतीत नाही। पण समाधान जिथं मिळतं ती जागा मात्र एक आहे। म्हणजे खरं पाहता एकच समाधान आहे जे आपण वेगवेगळ्या प्रकारांनी उपभोगत असतो। म्हणजे समाधान आपल्या वाट्याला येत नाही आहे का? तर येतंय, पण मग ते भंग पावतंय, कारण ते आपण दृश्यामध्ये शोधत आहे। आठवून पहा, श्रोत्याचा असा प्रश्न होता की दृश्य जर मिथ्या आहे तर ते दिसतं का? त्याच्या उत्तराचा विस्तार आपण पाहिला। मग याच दृश्यामध्ये आपण समाधानाला शोधतो आणि मग क्षणिक समाधानाच्या जाळ्यात अडकतो। अन्न खाल्ल्यानंतर समाधान नाही असं नाही, चांगलं संगीत ऐकल्यानंतर समाधान नाही असं नाही। अडचण इतकीच आहे की ते समाधान टिकत नाही। कालांतरानं आपल्याला पुन्हा भूक लागते आणि ऐकून ऐकून चांगलं संगीत आपण किती काळ ऐकणार? म्हणजे तेही समाधान भंग पावतं। पण समाधान मात्र एकाच ठिकाणी आपल्याला मिळालेलं असतं आणि ती जागा आपल्या अंतःकरणाची आहे। आता आपण अंतःकरणाच्या आणखी खोल जाऊन पाहूया। हे खोल कशासाठी जायचं तेही सारशोधनामध्ये अगदी पहिल्याच ओवीत आलेलं आहे। गुप्त आहे उदंड धन, काये जाणती सेवक जन, तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे। खऱ्या समाधानाची जागा गुप्तपणे आपल्याच आत लपलेली आहे, अंतःकरणाच्याही खाली लपलेली आहे। आणि ती जागा आहे आपल्या स्वरूपाची, आपल्या आत्म्याची। या ठिकाणी जर आपण समाधान शोधायला गेलो तर मिळणारं समाधान कधी भंग पावणार नाही। पण असं न करता आपण दृश्यात अडकून तिथं समाधान शोधायला जातो। समर्थ म्हणतायत, या गुप्त धनाचा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे। हे आपलं आत्मस्वरूप म्हणजेच खरं सार आहे। सार हा शब्द अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। असं पहा,
अस्सल चंदनाचं खोड आहे आणि त्या चंदनाच्या खोडालगतच खराट्याच्या काड्या पण ठेवलेल्या आहेत. पुष्कळ काळ जर तशा त्या ठेवल्या तर त्या खराट्याच्या काड्यांनाही चंदनाचा वास येतो, पण म्हणून त्या काड्या काही चंदन होत नाहीत. तशा पद्धतीनं आत्मस्वरूप आहे म्हणून आपल्याला अनुभव घेता येतो, वेगवेगळ्या इंद्रियातून समाधान मिळू शकतं. पण आत्मस्वरूपापाशी जे समाधान आहे ते इंद्रियांपाशी नाही. तिथलं जर चंदनाचं खोड काढून टाकलं तर किती काळ त्या काड्यांना चंदनाचा वास राहणार, कालांतरानं तो निघून जाणार. म्हणजे महत्त्व आपल्या आत्म्याला आहे, अन्य कशालाही नाही. जो नित्य आहे, तृप्त आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, असा आत्मा आतच असताना आपण तोच आनंद, तीच नित्यता, तेच सगळं शाश्वतत्व बाहेर शोधायला जातो आणि आपली फसगत होते. समर्थांनी सांगितलं, मी पण त्यागून अनन्य व्हावे. अर्थातच आपल्या आत्मस्वरूपाशी अनन्य. पण आपली एक अडचण आहे, आपल्याला आत्मस्वरूपाचा पत्ताही माहीत नाही, अनुभवही नाही. आपल्यामध्ये ते आहे हे आपल्याला सद्गुरूंनी मात्र सांगितलेलं आहे. आपली खरी ओळख ती आहे असं सद्गुरू म्हणतात. म्हणजे सद्गुरू वाक्याला प्रमाण धरलं तरच आपल्याला अनन्यता साधता येईल, अन्यथा नाही. साधी गोष्ट आहे, एखादा नोकर एके ठिकाणी कामाला जातो, त्या मालकाशी अनन्यपणे होऊन राहतो. अहो, मालक अनुभवाला येतोय म्हणून अनन्यता घडू शकते. आत्मस्वरूपाशी अनन्य राहायला त्याचा अनुभव नको का? अनुभव नसेल तर मग गुरुवाक्यालाच प्रमाण मानून त्या वाक्याशीच अनन्यता ठेवावी लागते. म्हणून सुरुवात आहे सद्गुरूंकडून श्रवण घडणं, त्या श्रवणापाशी अनन्यता ठेवणं, मग सद्गुरूंप्रती अनन्यता ठेवणं आणि मग सद्गुरू वचनाप्रती अनन्यता ठेवणं. अशा पायऱ्या जर आपण पार केल्या तरच आपल्या मीपणाचा म्हणजे खोट्या मीचा त्याग होईल. विषय होता खरं म्हणजे देहबुद्धीचं लक्षण सांगणं, आणि ते पुढच्या समासात आहे असं सांगून समर्थांनी या मीपणाचा त्याग करायला आपल्याला सांगितलं. आणि मग सारशोधनात ते म्हणाले की उदंड ठेवलेलं धन हे गुप्ततेनं राहिलेलं आहे. म्हणजे एकच गोष्ट समर्थ सांगतायत पण वेगवेगळ्या मार्गांनी सांगतायत. देहबुद्धीला समजावून सांगण्याच्या आधी देहबुद्धीच्या बुडाशी काय आहे तर आत्माच आहे हे समर्थ सांगतायत. म्हणजे कचरा बाजूला करायचा आहे आणि रत्नापर्यंत, धनापर्यंत पोहोचायचं आहे. बाजूला असलेल्या खोट्या काड्या दूर करायच्या आहेत आणि चंदनापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. हे खरं सारशोधन आहे. समर्थ म्हणतात, गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. एखाद्याकडे पुष्कळ संपत्ती आहे तर तो त्याची संपत्ती उघडी करून दाखवत नाही, पण पूर्ण लपवूनही ठेवत नाही. ठराविक वस्तू बाहेर दिसतात पण आत लपलेली संपत्ती त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. तसं दृश्याच्या बाबतीत आहे असं समर्थ सांगतायत. आपल्याला समजावं म्हणून त्यांनी हे दाखले दिलेले आहेत. आपल्याला दृश्य दिसतं, खरं वाटतं, ही आपली आत्ताची वर्तमान स्थिती आहे. या स्थितीला लक्षात घेऊन समर्थ उपदेश करतात की हे दिसत आहे याचाच अर्थ खरं धन लपलेलं आहे. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, असं चांगदेव 65च्या सुरुवातीला माऊली म्हणत नाहीत का? दृश्याचा भास का निर्माण झाला? कारण आत्मस्वरूप लपलं आहे म्हणून. लपलंय म्हणजे आपली त्याच्याकडं पाठ आहे, आपण तिकडं बघायला तयार नाही, कारण त्याच्याबद्दलचा विवेकच कोणी आपल्याला सांगितलेला नाही. मग माया सत्यच वाटणार. पुढची ओळी पहा. समर्थ म्हणतात, तैसे दृश्य हे माईक पाहात असती सकळ लोक, परिजयास ठाऊक विवेक ते तदंतर जाणती. सगळे मायेमध्येच अडकून आहेत, मायेकडंच सगळ्यांचं लक्ष आहे, दृश्याकडंच सगळ्यांचं लक्ष आहे. किंवा मगासच्या दाखल्यानुसार त्या श्रीमंतानं त्याच्या ज्या 4 गोष्टी दाखवल्या आहेत त्या गोष्टींकडंच आपलं लक्ष आहे, आतल्या संपत्तीकडं आपलं लक्ष नाही. समर्थ म्हणतात, ज्याला विवेक माहीत आहे तो खरं काय लपून आहे ते जाणतो. म्हणजे पहा,
इथे सद्गुरूंचाच विषय सुरू आहे, पण गुप्तपणे सुरू आहे. इथे गुप्त धन आहे हे सांगणार कोण? सद्गुरू सांगणार. अनन्यता आपल्याला आत्मस्वरूपाशी ठेवायची आहे, पण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे त्याचा प्रत्यय तर आपल्याला नाही. मग एकच पर्याय आहे, सद्गुरू वचन. तसंच विवेक कळणार कोणाकडनं? सद्गुरूंकडूनच कळणार. त्यामुळं ज्यांना सद्गुरू आहेत आणि ज्यांनी सद्गुरूंचा विवेक विचार अंतरी दृढ केलेला आहे त्यांना माया कळून येते आणि ते मायेच्या पलीकडील गुप्त धनाला म्हणजे आत्मस्वरूपाला ओळखू शकतात. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी. एका व्यक्तीनं काय केलं, द्रव्य पुरून ठेवलं आणि पुरलेल्या द्रव्यावरती पाणी भरलं. लोक म्हणायला लागले सरोवर आहे, पण ज्याला माहीत आहे आत धन आहे तो जाणून आहे तिथला अर्थ. मायेचं असलेलं आभासाचं आवरण, दृश्याचं असलेलं आवरण आणि त्याच्या बुडाशी असलेलं आत्मस्वरूप ही एकच गोष्ट समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. अहो, पण समर्थांना एवढं का पटवून द्यायला लागतंय? कारण तो भास आपल्याला भास वाटत नाही, आपल्याला ते सत्य वाटतं म्हणून. याचा अर्थ असा की ज्या इंद्रियांमधून आपण तो अनुभव घेत आहे ती इंद्रियेसुद्धा भासात्मक आहेत. अनुभव येण्याची जी घटना आहे ती घटनासुद्धा भासात्मक आहे. या सर्व भासांना एकत्रित केल्यामुळं पूर्णपणे भासातून भास निर्माण होऊन भासाला सत्यत्व आलेलं आहे. आपण मागच्या निरूपणात स्वप्नातील अनुभूतीचा दृष्टांत पाहायला पहा. स्वप्नच मुळात खोटं असेल तर स्वप्नातली अनुभूती सत्य कशी असणार? पण स्वप्नामध्ये ती सत्य वाटते, तसं आपल्याला दृश्य किंवा माया खरी वाटते. समर्थांची जी तळमळ आहे ती तळमळ इतकीच आहे की आपण सार शोधलं पाहिजे. हे सुद्धा कशासाठी? कारण जोपर्यंत आपण सार शोधणार नाही तोपर्यंत नसलेल्या गोष्टींच्या मागे आपण धावत राहणार. समर्थ म्हणतात, तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखिला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. जे ज्ञाते असतात त्यांनाच खरा परमार्थ त्यामुळं कळतो आणि इतर लोक दृश्यामध्ये अडकून पडतात असे समर्थ म्हणत आहेत. आता इथं निराश व्हायचं काही कारण नाही. आपण कुठे ज्ञाते आहोत, मग आपण दृश्यामध्येच अडकून राहणार, मग परमार्थ आपल्यासाठी नाहीच की, असा विपर्यास इथं करू नये. समर्थ आपल्याला ज्ञातेपणाचा मार्गही सांगतात ना. समर्थांनीच आपल्याला सांगितलं की तुम्ही अनन्य व्हा आत्मस्वरूपापाशी. कशाचा त्याग करा? तर खोट्या मीचा त्याग करा आणि खऱ्या मीला जाणून घ्या. खऱ्या समाधानाचा शोध करा. त्यासाठी त्यांनी विवेकाचं महत्त्व सांगितलं, म्हणजेच सद्गुरूंना शरण जायलाही सांगितलं. म्हणजे या मार्गावर जर तुम्ही असाल तर तुम्हाला फरक कळेल. एक साधं उदाहरण पाहूया. श्री महाराजांच्या प्रवचनात असे येतं की एक व्यक्ती श्री महाराजांना म्हणते की आजकाल मला खूप राग येऊ लागलाय. श्री महाराज त्या व्यक्तीला म्हणतात की राग आधीही येत होता, पण आता नाम घेऊ लागल्यामुळं तो आलेला कळत आहे. म्हणजे हा व्यक्तीत झालेला बदल नाही का? दृश्यापासून आपण वेगळे आहोत या जाणीवेपर्यंत तो पोहोचत आहे असा याचा अर्थ नाही का? आपल्या स्वतःला तो आता रागापासून वेगळं पाहत आहे आणि मग त्याला कळत आहे की आपल्यापाशी हा राग आलेला आहे. पूर्वी काय होत होतं? दृश्य आणि इंद्रिय यांची मिठी पडून इतकं एकरूपत्व येत होतं की मनुष्य आपणच ते आहोत या भ्रमामध्ये सापडत होता. साधना करायला लागल्यानंतर आपण तिथून वेगळा झाला आणि अनुभवाला वेगळेपणानं पाहायला लागला. अनुभव वेगळा असेल तर ज्या इंद्रियांनी अनुभव आत आला ती इंद्रिय पण आपल्यापेक्षा वेगळीच की. असं करून तो स्वतःला त्यातून बाजूला काढून पाहायला लागला. म्हणजे काय केलं त्यानं? दृश्याला बाजूलाच केलं आणि खऱ्या सारापर्यंत, आत्म्यापर्यंत तो पोहोचायला लागला. समर्थ म्हणतायत, असे जे असतात त्यांना परमार्थ ओळखू येतो. म्हणजे हा प्रवास आहे. आपल्याला जमत नाही, आपल्याच्यानं काही घडत नाही असं निराश होण्याचं कारण नाही. सतत चालत राहण्याची ही वाट आहे. सद्गुरूंनी दिलेली साधना,
सद्गुरूंनी सांगितलेला विवेक, सद्गुरूंनी सांगितलेला आपल्या देहबुद्धीचं लक्षण आणि आपल्या आत्मस्वरूपाचं लक्षण याचं चिंतन जवळ ठेवून कायम चालायची ही वाट आहे. काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तयास गोड कर्मयोगे. एक काष्ठ स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हेत की नृपती सार भोगते. कुणी लाकडं गोळा करतं, कुणी शेण्या गोळा करतं, तर कुणी राजवैभव भोगतं असं समर्थ म्हणत आहेत. ओझे वाहणारा जन्मभर तेच करत राहतो, पण जो भाग्यवान आहे तो रत्नांचा उपभोग घेतो असा दाखला समर्थ देतात. कारण एकच आहे, त्यांना एकच गोष्ट सुचवायची आहे की सद्गुरूंना शरण जाऊन विवेक विचार जाणून घेऊन खऱ्या अर्थानं राजे व्हा, भाग्यवान व्हा आणि आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये राहा. आपण खरे कोण आहोत हे ओळखून भोगांमध्ये राहा. भोगांचा त्याग करता येत नाही, दृश्याचा त्याग करता येत नाही, देहाचा त्याग करता येत नाही, हे लक्षात घेऊया आपण. आपल्याला देहाचा त्याग करायचा नसून देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. भोगांचा त्याग करायचा नसून भोगांची आसक्ती त्यागायची आहे. दृश्याचा त्याग करायचा नसून द्रष्ट्याला ओळखून दृश्यामध्ये राहायचं आहे. म्हणजेच मायेला ओळखल्यासारखं नाही का? खरी नोट जर आपल्यापाशी असेल, आपल्याला माहीत असेल की हे खरं आहे, तर खोट्याचं खोटेपण जाणलं गेलं नाही का? तसंच जयासा आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहतची मेले. ज्यांच्यापाशी विचार म्हणजे विवेक आहे ते सुखी, ते सुखासनी स्वार होतात असं समर्थ म्हणतायत. आणि बाकीचे भार वाहत राहतात. भार वाहत राहतात याचाच अर्थ दृश्याला सत्य मानून त्याच्या अनुभूतीमध्ये अडकून राहतात. तेच खरं आहे असं मानत मानत शेवटी मग जीवनाचा अंत येतो. दृश्याचा अनुभव खोटा नाही असं नाही, तो अनुभव येतो, पण तो आत्म्याच्या सत्तेवरती येतो. म्हणून अनुभव मृगजळ आहे, पण अनुभव देणारा आत्मा मात्र सत्य आहे. जसं हरणाला ते मृगजळ दिसतं, पण हरणाचा डोळा खरा असतो, मृगजळ खोटं असतं, तिथं पाणी नसतं. त्याला पाण्याचा भास होतो. डोळाच नसेल तर मृगजळ दिसणारच नाही. या दाखल्यात जसा डोळा खरा मृगजळ खोटं, तसं जीवनामध्ये आत्मस्वरूप खरं पण दृश्य खोटं. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपण वर्तल्याचा घेती साभिमान. सार सेविजे श्रेष्ठी, आसार घेईजे वृथा पृष्टी, सारासाराची गोष्टी सज्ञान जाणती. गुप्त परीस चिंतामणी, प्रगट खडे काचमणी, गुप्त हेमरत्न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. दाखले समर्थ अनेक देतात, पण त्यांना सांगायची गोष्ट एकच आहे. एक दिव्याने भक्षिती म्हणजे काय? जे विवेकाला धरून आहेत, सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालत आहेत किंवा ज्ञाते झालेले आहेत, आपल्या स्वतःचं स्वरूप ज्यांनी ओळखलेलं आहे, हे सगळे लोक दिव्यांनाचं भक्षण करतात. म्हणजेच आपल्या आत्मानुसंधानामध्ये राहतात. दृश्याचा त्याग करत नाहीत, पण त्यामध्ये लिप्त होत नाहीत, आसक्त होत नाहीत. ब्रह्मानंद महाराज सुद्धा भूक लागल्यानंतर जेवायला बसणार, आपणही जेवायला बसणार, पण आपली आसक्ती जी अन्नामध्ये आहे ती ब्रह्मानंद महाराजांची नाही. ब्रह्मानंद महाराज काय करत असतील तर दिव्यान्न भक्षत असतील असं समर्थ इथं सांगतायत. ठीक आहे, हे उदाहरण ब्रह्मानंद महाराजांचं झालं, पण उत्तम असलेल्या सत्शिष्याचं लक्षणच पाहूया ना. जसं की श्री महाराजांचे अंतरंग शिष्य भाऊसाहेब केतकर. भाऊसाहेबांनाही भूक लागणार, तेही अन्न सेवन करणार. मग दृश्याचा त्याग कुठे केला त्यांनी? त्यांच्या डोळ्याला ताट दिसतच आहे, चवही जिभेला कळत आहे, पण अन्न सेवनामध्ये ते गुंतलेले आहेत का श्री महाराजांच्या चिंतनामध्ये? हाच फरक आहे दिव्यान्न सेवन करणारी व्यक्ती आणि विष्ठा सावडणारी व्यक्ती. समर्थ म्हणतायत, एक विष्ठा सावडती म्हणजे कुणी दिव्यान्न भक्षण करतं अशा पद्धतीनं, तर कुणी विष्ठेमध्ये राहतं म्हणजेच दृश्यात अडकून पडतं. आंतरिक स्थितीचा हा फरक आहे. बाह्यतः दृश्याचा त्याग घडलेला नाही. तरीसुद्धा ही दोन उदाहरणं अगदी उच्च पातळीची झाली. सामान्य साधकाचं जीवन जरी पाहिलं
तरी श्री महाराज किंवा आपले सद्गुरू जेव्हा जीवनामध्ये नव्हते तेव्हा अन्न समोर आलं, खाल्लं गेलं, असंच घडत होतं. आज सद्गुरू जीवनामध्ये आहेत तर अन्न समोर आल्यानंतर पहिल्यांदा त्यांची आठवण जर होत असेल की त्यांच्या कृपेनं हे समोर आलेलं आहे, प्रसंगी नैवेद्य दाखवला जात असेल, महाराजांचा जय जयकार करून मग अन्न सेवन केलं जात असेल तर तेही दिव्यान्नच आहे. इथे आता या दाखल्यामध्ये अन्न म्हणजे दृश्य. कुठल्याही दृश्याच्या अनुभवाच्या आधी जर आपल्या सद्गुरूंचं स्मरण आपल्याला असेल किंवा आपण अगोदरच आपल्या नामामध्ये किंवा आत्मानुसंधानामध्ये असू तर दृश्यात असूनही दृश्यामध्ये नाही. समर्थ म्हणतात, जो हे करत नाही, दृश्यामध्ये आसक्त होतो, तो केवळ आसक्तच होत नाही, आपण वर्तेल्याचा घेती साभिमान. आपल्या कृतीचा, आपल्या कर्मांचा अभिमानही जवळ बाळगून तो राहतो. समर्थ म्हणतात, खरे श्रेष्ठ जे असतात ते अशा पद्धतीनं केवळ सार सेवन करतात आणि आळशी जे असतात ते मात्र साराकडं दुर्लक्ष करतात. म्हणजे काय तर विवेकानं राहणं, आत्मानात्म विचार बाळगून सद्गुरुपदिष्ट साधनेत राहणं हेच खरं शहाणपण आहे. सारासाराची गोष्टी सज्ञान जाणती. पुन्हा समर्थ दाखलाच देतात, गुप्त परीस चिंतामणी प्रगट खडे काचमणी. त्यांना हेच सांगायचं आहे की असे अनेक खडे दिसतात उघडपणे, पण परीस चिंतामणीसारखे मौल्यवान खडे लपूनच असतात. गुप्त हेमरत्न खाणी. साहजिक आहे, सोन्याची किंवा रत्नांची खाण गुप्तच असणार. प्रगट पाषाण मृत्तिका. दगडाची खाण उघडपणे दिसेल पण तशी हिऱ्याची दिसणार नाही. तशाच प्रकारे हा दृश्याचा पसारा सहजतेनं दिसतो आणि सहजतेनं आपण त्यामध्ये लिप्त होऊन जातो. गुप्त असलेली गोष्ट मात्र अशी समोर दिसणार नाही. विवेकानं आपल्याच आत आपल्याला शिरावं लागेल तर आपण आत्मचिंतनामध्ये राहू शकू. आणि हे आत्मचिंतनात राहणंच आपल्याला दृश्यापासून बाजूला करेल. आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपण जावं. दृश्याचा त्याग तर करता येत नाही, पण त्यातली आसक्ती काढावी. खऱ्याला ओळखून मग आपण आपल्या कर्मांमध्ये असावं, असा समर्थांचा आग्रह आहे. समासामध्ये समर्थ आता पुढे काय म्हणत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.